हे गाइस, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. सो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो फायनली आज मी ब्लॉग करते आहे कारण की नवरात्री चालू आहे. नवरात्री म्हणजेच देवी. सो आज मी जाते आहे देवी बघायला आणि ऍक्च्युअली मध्ये आज आहे डे 4 मीन्स येल्लो. बट मी हा ड्रेस घालणार नाहीये, मी दुसरा ड्रेस घालणार आहे विच इज नॉट येल्लो. सो आपण आज जाऊया देवी बघायला. मी तुम्हाला रेडी होऊन डायरेक्ट बाहेर जाऊन भेटते कारण की 10 वाजलेत ऑलरेडी आम्हाला. सो आपण होऊया रेडी आता. ओके, मी तुम्हाला डायरेक्ट बाहेर जाऊन भेटते. 1 hour later. फायनली रेडी झालेली आहे. हा माझा आउटफिट आहे. मी तुम्हाला बाहेर जाऊन पूर्ण आउटफिट दाखवीन. सो आता वाजलेत काहीतरी 10:15 रात्रीचे आणि आता आपण जाऊया. फर्स्ट स्पॉट मी तुम्हाला बाहेर गेल्यावरच दाखवेन. ओके बाय. गाईज, माझं पहिलं स्पॉट आहे सांताक्रूजची हसनाबाद लेन. तिथे पण एक देवी बसते, तुम्हाला जाऊन दाखवते. आणि मी त्या बाईकवरती बसते आणि कॅमेरा फ्लॅशलाईट लावावी लागते कारण की मला उलटं शूट करता येत नाही अजून, म्हणून मी सरळ शूट करते. तोपर्यंत जाऊया सांताक्रूजला आणि तुम्हाला दाखवते मी आमची पहिली देवी कुठली आहे. ओके, आम्ही आमच्या फर्स्ट स्पॉटला पोहोचलेलो आहे सांताक्रूजला. आहे बघा, वाव किती मस्त केले ना इथे. आता तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवते की पुन्हा डेकोरेशन काय आहे आणि काय नाही. जय मल्हारची थीम आहे, तुम्हाला मी जाऊन दाखवते आतमध्ये. वाव, आमचं पहिलं दर्शन झालेलं आहे देवीचं आणि तिथेच आम्हाला आरती भेटली आहे. पहिल्या ह्यालाच आम्हाला आरती भेटलेली आहे. आता दुसरं स्पॉट आहे आमचं दगडी चाल. बघूया आता कुठे अगर मध्ये भेटते तर तुम्हाला मी ते पण दाखवीन. बट मेनली तर मी दगडी चालला जाणार आहे. तर तुम्ही स्टेट येऊन राहा आणि पण बघा आम्ही कुठले देवी बघतो. ओके, मला ना खूप जागेवरती गरबाचा आवाज येतो आहे. बट गरबा तर खेळायचा आहे, पण आता नाही. थोड्या दिवसांनी जाऊ मी गरबा खेळायला सुद्धा. माहीत नाही त्याचा ब्लॉग येईल गेला, त्याची एखाद वेळ रील्स येईल तर तुम्हाला मी माझी आयडी दे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ती रील्स बघा. आता नाही ना, अजून संडे काय मंडे मी गरबा खेळायला, तेव्हा तुम्हाला दाखवते. खूप जागा आवाज येतोय, खूप जागा गरब्याचा. आता मी पोचलो लोअर परेलला, पोचलो होता लोअर परेलला. बघूया आता. हे बघा मॅप चालू आहे, मॅप चालू आहे गाईज, मॅप चालू आहे. मॅपशिवाय मला समजणार नाही. तर मी आता जातो दगडी चालला. ओके, बाकी आता माझा मेकअप आहे आणि मी माझे केस बांधलेत कारण की माझ्या केसाची अख्खी वाट लागेल म्हणून मी माझे केस बांधलेत. ओके, आणि वाजले 11:04. काय आता मला थोड्याने भेटत दगडी चालला. minutes later. आम्ही फायनली दगडी चालला पोहोचलो. आता फक्त बाईक लावायची प्रॉब्लेम आहे बघा. आता फक्त बाईक लावायचं टेन्शन आहे की बाईक लावायची कुठे. मला दाखवते मी आतमध्ये. वाव वाव, नाईस डेकोरेशन. आपण आज जाऊन बघूया. ओके, गर्दी आहे पण एकदम चांगल्यापैकी आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम मस्त दिसते की
तुम्हाला माहिती नाही, मी तुम्हाला दाखवेन एक क्लिप त्यांची सुद्धा. रस्ता इकडनं आता दगडी चालचं झाले 2, एक ही वाली होती आणि एक आमची मेन दगडी चालची. तर हा बोलतोय रे रोडला जाऊया. आता बघूया रे रोडला जायला भेटलं तर. आणि या आवाजात मध्ये दिवस जात नाही. सो जाऊया पण रे रोडला. ओके. किती वाली देवी किती मोठी होती. ती एकदम पॅरेटवरती बसते, एकदम छान वाटतंय ते. खूप मोठी आहे. आता आम्ही अजूनही देवीच्या इथे जाणार आहे. तुम्हाला मी दाखवते ती देवी. इथे खूप असे रस्ते असे आम्ही विसरलो आहे, पण ठीक आहे, आम्ही त्यांना विचारलं आहे. आता ते सांगतील आम्हाला कुठून जायचं आणि कुठून नाही. 12 seconds later. बघा आम्हाला कोण भेटला. हा फक्त अरुण दत्ते यांची फेमस मूर्तिकार. महाशक्ती मित्र मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे. तो गाईज आमचं रे रोडचं दर्शन झालेलं आहे. आता जातो आम्ही लोक इकडनं लालबागला. फायनली लालबागला 12:30 पावणे 1 झाले आणि आता आम्ही लोक इकडनं जातोय लालबागला. तिथे बघा आता किती देवी भेटतात आम्हाला. जेवढे लवकरात लवकर कवर होतं तेवढं लवकर कव्हरअप करतोय. बट या दोघी देवींना भेटायला आम्हाला खूप आतमध्ये यायला लागलं, खूप म्हणजे खूप आतमध्ये. सो बघा आता लालबागला पोचायला आम्हाला किती वेळ लागते. ओके. लालबाग पाऊस पडतोय आणि माझा कॅमेरा धावला धरतोय. आय एम सॉरी. आम्ही फायनली आता पोहोचलो आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या देवीसाठी. तेव्हा तिथे ते ग्रीन वाल्याच्या लाईट्स तिथे आता तुम्हाला दाखवते मी दर्शन. देवीसाठी जास्त लाईन नसते, तुम्हाला दर्शन दाखवते मी. ओके. One minute, 37 seconds later. गाईज आम्ही आता पोचलो आहे गणेश गल्लीत लालबागच्या सार्वजनिक उत्सव मंडळाच्या देवीला. लाईटसाठी सॉरी.
गाईस आता आमचं झालेलं आहे गणेश गल्लीचं पण दर्शन. 20 minutes later. स्वतः आम्ही आलो खेतवाडीच्या आईला भेटायला. आमचं दर्शन झालं, बट पाऊस एवढा जोरात आला की आम्हाला थांबावं लागतं इथे. विचार करता जाऊया पण घरी, कारण की वाजले किती माहीत नाही, 1:45-2 वाजले असतील. सो अगर रस्त्यात कुठे भेटेल तुम्हाला मी दाखवीन, बट होप मी घरी जाते. ओके. फायनली घरी पोचली आहे. मी कपडे चेंज तर केले, बट आता मी मेकअप काढते आणि खूप उशीर झाला आहे. तो आजसाठी एवढंच. आपण पुन्हा भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत